नमस्कार. सा निकला रंग. मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मध्यंतरी माझी एक मैत्रीण आली आणि तेच एकदम चेहरा पाडून म्हणतं, काय गं बाई, काय झालं? तर म्हणाली, आजकाल ना माझ्या घरातले मला टाळतात. मला माहीत होतं की तिचा मुलगा सून वगैरे खूप छान आहेत, नातवंड सगळे चांगले आहेत. म्हटलं टाळतात म्हणजे मला सांग बरं काय होतं? अगं दिवसभर तर ते जॉबला जातात, मग मी कधी सांगणार माझं दुखलं खुपलं? मग म्हणाले, आम्ही एकत्र मात्र रात्री जेवायला एकत्र बसतो. मग काय गप्पा? असं मी तिला विचारलं. नाही गं, मग मी आपलं त्यांना सांगते दिवसभरात मला खूप कंटाळा आला एकटीला, माझं हे दुखतंय, ते दुखतंय, ते दुखतंय. तर खरं सांगू का, थोडंसं आपण पण आपल्या वयाप्रमाणे वागलं पाहिजे ना. मॅच्युरिटी जी म्हणतात ती, की मुलगा सून सगळे आपलेच आहे, छान आहे, सगळं कबूल आहे. पण ते पण दमून भागून आलेले असतात आणि आपण जेवणाच्या टेबलावर, विशेषतः जेवणाच्या टेबलावर इवळायचं नाही. माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, माझं ते दुखतंय. आपण छानपैकी म्हणजे आनंदाच्या गप्पा, की आज माझ्या मैत्रिणींबरोबर मी अशा छान मजा केली, की जेणेकरून मुलांनाही खूप छान वाटेल, की आपले आईवडील बाबा आता या ज्येष्ठ नागरिक संघात जाऊन खूप आनंद मिळवत आहेत. अशा आनंदी गप्पा मारा. अगदी जेवण झाल्यावर हळूच आवाजात, रोज रोज नाही ते सुद्धा, की मला हे होतं. पण खरं सांगू का, आता आपल्या ठराविक वयानंतर काही आजार हे आपल्याला लागणारच. शरीर आहे, ते शरीर बोलायला लागतं आणि ते मान्य करायचं. खूप सारखं जर इवळत राहिलं ना, तर कोणी म्हणतात ना, रोज मरे त्याला कोण रडे, असं नाही. आपण ना रोज रोज असं नाही हे करायचं. मग तुम्हाला टाळणारच ना, तुमचा मुलगा का असू दे, सून असू दे, त्यांनाही कधीतरी वाटतं की अरे हो, आपण जेवताना छान आनंदी असावं, घर आनंदी असावं. तर हे मात्र अगदी तू लक्षात ठेव. मी तिला हळूच सांगितलं, तू पण जरासं थोडंसं तुझे रुटीन बदल, मैत्रिणींबरोबर गप्पा मार आणि छान आनंदाच्या गोष्टी टेबलावर कर. मग तिला ते जरा पटल्यासारखं वाटलं. हो गं म्हणाली. काही वेळेस काय होतं, आपण सहज म्हणजे बोलतो, पण काही आपल्याला कळत नाही की आपण काहीतरी चुकतोय का. सगळं मुलांना सुनेला गृहीत धरायला चालू करतो आणि मग त्या ओघामध्ये आपण असं सांगायला चालू करतो. तर हे शक्यतो सगळ्यांनीच टाळायला पाहिजे, की माझं हे दुखतंय, ते दुखतंय नाही. अजून एक आजकाल सारखं चालू झालं, की म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण आपल्या वयाला जपलंच पाहिजे. अगदी कबूल आहे, खूप मजा करायला पाहिजे, सगळं कबूल आहे तुम्हाला आयुष्यामध्ये. तरुणपणी जे करायला नाही मिळालं ते पण तुम्ही करा, पण थोडंसं भान राखून. आजकाल अगदी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या अगदी लांब 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 वर्षासह जातात वगैरे, ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. अगदी आपलं वय काय, आपण कुठे जातो आहोत. मुलं-सुना आपल्याला सांगतात, की नका बाबा जाऊ एवढ्या पावसामध्ये, किंवा तिथे निसर्ड असेल, हे धबधबा खाली तुमचा तोल जाईल हे. अशा वेळेस मुलांचं नक्की ऐका. कारण काही झालं तर ह्याला कोण जबाबदार? आणि तुम्ही आयुष्यभर तुमच्या शरीराचं जे नुकसान होतं, कारण आम्हाला घाबरत नाही आहे. पण एक उदाहरण सांगते, की आमच्या एक परिचित होते, ते गेले होते धबधब्यावर कोकणामध्ये आणि त्या धबधब्याखाली घसरून पडले. त्यांना उठताच येईना. त्यांच्या हे माझे माकड हळसतं तिथे इतकी मोठी इंजुरी झाली. कारण का तर धबधब्यात अंदाज येत नाही, खालती दगडं वगैरे असतात ते. तर त्यांच्या माकड हाडाला इंजुरी झाली, त्यांना उठता येईना. आणि सगळे जे बरोबर होते ते पण सगळे ज्येष्ठ नागरिकच होते. अशा वेळेस काय करणार? कारण धबधबा बऱ्यापैकी आत होता आणि रस्त्याला काही असं हे नव्हतं की बाहेर पडायला लवकर मार्ग नव्हता. कसं आणायचं? तेव्हा त्यातले दोघं-तिघं ज्येष्ठ नागरिक तिथल्या कातकरी लोकांना ह्या सगळ्या कोकणामध्ये डोंगरामध्ये कातकरी लोकं राहतात. तर त्या कातकरी लोकांना त्यांनी विनंती केली. त्यांनी त्यांच्या जुन्या अशा गोधडीमध्ये त्यांना असं 4 जण आले, गोधडीमध्ये त्यांना असं झोळी केली आणि झोळी करून त्यांनी रस्त्यापर्यंत आणून सोडलं. त्यांचे ते उपकारच म्हणायला पाहिजे. पण त्याच्यानंतर ती व्यक्ती कितीतरी महिने, दिवस नाही, कितीतरी महिने बेड रिडन होती. कारण इतकी मोठी इंजुरी झाली, मोठं ऑपरेशन झालं आणि पूर्ववत तर होतच नाही. एकदा या वयाला जी इंजुरी होते ती पूर्ववत होत नाही. आपलं शरीर तेवढं
म्हणजे ताकद राहिलेली नसते पूर्वीसारखं परत होण्यासाठी. तर हे सुद्धा भान राखलंच पाहिजे. तुम्ही जवळपासच्या ठिकाणी जा, खूप मजा करा, दिवसभर मजा करा, पण आणि जर जायचं असेल असं कुठे तर आपल्या कुटुंबासोबत जा. कारण वेळ काही सांगून येत नाही आणि मग नंतर दोष देण्यात काही अर्थ आहे का? तर तेव्हा ह्या गोष्टी थोड्या लक्षात घेतल्या पाहिजे. जेव्हा मुलं सांगतात, सुना सांगतात की हो नका एवढ्या घसरड्या ठिकाणी जाऊ, तर नक्कीच ऐकलंच पाहिजे. अगदी अगदी मजा असावीच, मजा करावीच, पण त्याला कुठेतरी एक लिमिटेशन्स आपणच घातली पाहिजे. आपणच आपल्या वयाप्रमाणे घातली पाहिजे. अगदी जोपर्यंत सगळं छान आहे ना, गुडी आहे, तोपर्यंत खरंच छान म्हणायचं. तर ह्या असं म्हातारपण जर आपल्याला सुखी ठेवलं, तर ह्या मी 2-3 टिप्स दिल्या आहेत की बाबा जास्त एवढायचं नाही, जास्त मजाही करायची नाही. जे काही आपल्याला करायचं ते मर्यादेतच राहून करायचं आहे. मजा पण करायची आहे, आपलं दुखणं पण मुलांपासून लपवायचं तर नाही आहे, पण वेळकाळ बघून हे सगळं सांगायचं आहे. या 2 इन्सिडन्ट्सपासून म्हणजे मला तर खूपच अगदी धडा मिळाल्यासारखा झाला की इतकी परिचित व्यक्ती की जे स्वतःला खूप ॲक्टिव्ह समजायचे आणि त्यांना ते तशा अवस्थेत बघून म्हणजे मला पण खूप असं मनातनं कालवलं की अरे काय हे. तर जेव्हा आपल्याला घरातले सांगतात तेव्हा नक्की ऐका, मुलांच्याही मतांचा मान राखा आणि योग्य वेळेस योग्य पद्धतीने मजा करा. ह्यालाच खरा जीवनातील आनंद मिळाला असं म्हणायचं. परत एकदा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.